नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया रखडणार का? कोल्हापूर बेंचमध्ये या व्यक्तींनी जे काही याचिका दाखल केलेली आहे याबद्दल सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांचं 2022 मध्ये सिलेक्शन झालं नाही, 2025 मध्ये सुद्धा मार्क आले नाहीत, त्या विद्यार्थ्यांसाठी खास आपण मेंटरशिप बॅच घेऊन आलेलो आहोत. या बॅचचं वैशिष्ट्य सांगतो विद्यार्थी मित्रांनो. विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचं, शिक्षक भरतीला चांगले दिवस आलेत, पण आपण जर या शिक्षक भरतीमध्ये लागलो नाही तर पुढली तयारी करावी का? टेट 4 ची तयारी बिनधास्तपणे करा. जून महिन्यामध्ये टेट 4 होणारच आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे तुम्हाला मागे पण व्हिडिओमध्ये सांगितलंय, प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने कॉन्ट्रॅक्ट सुद्धा काढलं होतं, त्याच्या परीक्षा सुद्धा झालेल्या आहेत. या मेंटरशिप मध्ये काय ऑनलाईन क्लास असणार आहेत आपले. ऑनलाईन क्लास बरोबरच विद्यार्थी मित्रांनो विषयानुसार शिक्षक सुद्धा असणार आहेत, टॉपिक नुसार टेस्ट असणार आहेत, पीडीएफ टेस्ट असणार आहेत. त्याचबरोबर सर्व विषयाच्या नोट्स, विशेष म्हणजे सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा उपलब्ध केल्या जाणार आहेत. तुम्हाला हे आत्तापासून 10 महिने, आत्तापासून 1 वर्ष तयारी करायचं डोक्यात ठेवा, जेणेकरून तुम्हाला या भरती प्रक्रियेमध्ये 150+ मार्क मिळवण्याची हमी असणार आहे. कागदपत्र सुद्धा संपूर्ण माहिती असणार आहे. सर्व मार्गदर्शन एकाच ठिकाणी शिक्षक होऊपर्यंत आपल्याला मार्गदर्शन मिळणार आहे. मी स्वतः पुंडे सर मार्गदर्शन करणार आहे. तुम्हाला आता गुरु अकॅडमीच्या माध्यमातून नक्कीच हेल्प झालेली असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, छोट्या मोठ्या कागदपत्रासाठी सुद्धा 3-3, 4-4 हजार रुपये आकारले जात होते. त्यावेळेस तुम्हाला कागदपत्राबद्दलची माहिती वेळोवेळी युट्यूब चॅनलला कॉलिंगच्या माध्यमातून पुरवली जाणारच आहे. इथून पुढे सुद्धा काही जर अडचण असेल तर हा संपर्क क्रमांक आहे. आणि बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो शिकायला सुद्धा मिळणार आहे, अपडेट सुद्धा सोबतच मिळणार आहेत. पण हे बेंच आल्यापासून, हे जे काही बातमी आल्यापासून विद्यार्थी कन्फ्यूज झालेले आहेत. पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता असं म्हटलेलं आहे. शक्यता वर्तवलेली आहे. नेमकं आता काय होईल ते बघणं गरजेचं आहे. शक्यता काय आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक आहारता काय आहे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. ही फक्त चर्चा असणार आहे, कोणत्याही गटाला आपलं मन दुखवायचं नाहीये. ज्याचा हक्क आहे तो मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा इथे काय म्हटले, पवित्र पोर्टल शिक्षक भरतीमध्ये पात्र असूनही पसंतीक्रम जनरेट न झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी व बीसीए पदवीधारक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे. या प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता आहे. पात्र उमेदवारांना तातडीने पसंतीक्रम जनरेट करून भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. बीई, बीएड, सीटीईटी व टेट अशा पात्रता असूनही अभियांत्रिकी पदवीचा विषय पवित्र प्रणालीत नमूद नसल्याने त्यांचे पसंतीक्रम जनरेट झाले नाहीत. शिक्षक भरतीमध्ये 2022 पासून आजपर्यंत गणित विषयासाठी संधी नाकारल्याने पात्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र असल्याची शिफारस केली होती. मागील भरतीत पात्र अभियांत्रिकी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीतून हकालपट्टी केल्याचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे. पात्र उमेदवारांनी संधी देण्याची अशा पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली जात नाही म्हणून प्रशासनाला फटकारले आहे. पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. बीसीए पदवी, बीसीएस व बीए, बीएससी आयटी च्या समक्ष मानली जाते. गणित व विज्ञान विषयासाठी बीसीए धारकांना संधी नाकारली जात असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. जून 2024 मध्ये याच मुद्द्यावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिके प्रकरणी एनसीटीई कडे निर्णय सोपवण्यात आला होता, मात्र अद्याप कारवाई झाली नाही. कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 सप्टेंबर रोजी ठेवली आहे. दोन्ही प्रकरणामधील याचिकाकर्त्याच्या वतीने ॲडव्होकेट आदित्य सतकांडे यांनी काम पाहत आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, बीकॉम वाल्यांना सुद्धा आलं नाही, लक्षात घ्या, बीकॉम वाल्यांना सुद्धा या भरतीमध्ये आलेलं नाही. थोडक्यात जर बघितलं तर मित्रांनो, उच्च दर्जाचा आणि निच्च दर्जाचा असा म्हणजे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक कसा असावा यांनी रूपरेषा दिलेली आहे. 1ली ते 5वी, 10वी, 12वी
डीएड झालेलं पाहिजे, 10वी पण झाली पाहिजे आणि 12वी पण झाली पाहिजे. 12वी डीएड असणं गरजेचं आहे. टीईटीचा पहिला पेपर पास असणं किंवा सीटीईटीचा पहिला पेपर पास असणं गरजेचं आहे. 45 व 40% गुण असणं गरजेचं आहे. ओपन साठी 45 आणि जे काही कास्ट मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना 40% गुण असणं आवश्यक आहे, इथे सांगण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 6वी ते 8वी साठी त्यांनी काय पात्रता दिली ते बघू आपण. 6वी ते 8वी या वर्गासाठी पात्रता जर बघितली, 12वी पदवी डीएड किंवा बीएड असणं गरजेचं आहे. संबंधित विषयातील पदवी डीएड बीएड असणं गरजेचं आहे. टीईटी पेपर 2 किंवा सीटीईटी पेपर 2 पास असणं गरजेचं आहे. हे पत्रक जर तुम्हाला हवं असेल तर माझं @H पुंडे सर या टेलिग्राम चॅनलला भेट द्यायची, लक्षात घ्या. त्याचबरोबर 9वी 10वी साठी सुद्धा काय पात्रता दिली आहे त्यांनी बघा. 9वी 10वी साठी पात्रता 12वी पदवी बीएड होणं गरजेचं आहे. संबंधित विषयातील पदवी बीएड पूर्ण गरजेचं आहे. 9वी 10वी शारीरिक शिक्षणासाठी 12वी पदवी बीपीएड व पदवी बीपीएड शारीरिक शिक्षण टीईटीची आवश्यकता नाहीये. 11वी 12वी साठी पदवी पदव्युत्तर पदवी बीएड तसेच जाहिरातीतील संस्था माध्यम व शिक्षणाचे माध्यम यापैकी कोणतेही संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी असणं गरजेचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, 6वी 8वी पर्यंत आपल्याला जे की सोशल सायन्स आहे, ज्यांचं सोशल सायन्स आहे त्यांना इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र शिकवण्याचा हक्क दिलेला आहे. म्हणजे बीए चे विद्यार्थी असतात ते. आणि बीएससीच्या विद्यार्थ्यांना ज्यांच्या शिक्षणामध्ये सायन्स आहे, ज्यांच्या शिक्षणामध्ये मॅथ आहे, त्यांनाच या भरतीमध्ये संधी देण्यात आलेली आहे. आणि हाच मुद्दा त्यांनी उचलून धरलेला आहे. म्हणजेच जर बीसीए ला संधी भेटली किंवा उद्या चालून बीबीए ला संधी भेटली किंवा बीटेक ला संधी भेटली तर विद्यार्थी मित्रांनो निश्चितपणे बीएससी चे विद्यार्थी जाऊन याचिका दाखल करतील, बीकॉमचे जाऊन याचिका दाखल करतील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही भरती प्रक्रिया रखडतच राहील. त्यामुळे शासनाने याच्यावर एक निश्चित जीआर काढणं खूप महत्वाचं आहे. निश्चित जीआर की या फ्लो मध्ये येणारे विद्यार्थी नेमके कोणते असावे. आणि यांच्याकडून सुद्धा बीएड करून घेतले, बीसीए वाल्यांकडून बीएड केले, बीबीए वाल्यांकडून बीएड केले, भरमसाठ फी साकारलेले आहेत खासगी कॉलेजनी. खऱ्या अर्थाने त्यांच्यावर सुद्धा अन्याय झालाय असंच म्हणता येईल. त्यांना सुद्धा न्याय देणं तेवढंच महत्वाचं प्राप्त ठरणार आहे. पण या सर्व गोष्टी असताना हे पत्रक मागच्या भरतीत मागची भरती कॅन्सल व्हायला पाहिजे. मग तर मागच्या भरतीला सुद्धा खंड पडला पाहिजे. दरवर्षी दर दिवशी जर असे नियम चेंज होत राहिले तर विद्यार्थी मित्रांनो खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला एक प्राउंड शिक्षक मिळणंच अवघड आहे. हे जर पत्रक बघितलं मित्रांनो 1 ऑगस्ट 2023 आहे. 1 ऑगस्ट 2023 त्यावेळेस सुद्धा असे प्रयत्न झाले होते. या कारणास्तव तत्कालीन त्यावेळेचे जे काही आयुक्त कार्यालय होते त्यांनी हे पत्रक जाहीर करून भरती प्रक्रिया राबवली होती. पुढे काही क्वालिफिकेशन आहे का बघू आपण. आता हे सर्व विषयासाठी काही विषय नाही, पण सायन्स विषयाचं बघू. 6वी ते 8वी विज्ञान, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान, पर्यावरणशास्त्र, सूक्ष्म जीवशास्त्र, जैव तंत्रज्ञान, जीव रसायनशास्त्र व कृषीशास्त्र यांना सायन्सचे प्रिफरन्स आलेले आहेत. तेच गणित आणि विज्ञानसाठी जर विचारात घेतलं, गणित, संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, जीव विज्ञान व पर्यावरणशास्त्र यांच्यासाठी 6वी ते 8वीचं गणित किंवा विज्ञान असे प्रेफरन्स येतात. जे इतिहास भूगोलासाठी असतात ते इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामाजिक शास्त्र व लोक प्रशासन यांनी पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना येथे संधी मिळत असते. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो म्हणजे यांच्या शिक्षणात एकतर सायन्स पाहिजे किंवा गणित पाहिजे. त्याच विद्यार्थ्यांना यांच्या एज्युकेशन मध्ये सायन्स गणित आहेत त्यांनाच त्या लेवलचे प्रिफरन्स जनरेट झालेले आहेत. आता त्याच्यावर अजून काय डिसिजन होईल ते येणाऱ्या याचिकेच्या माध्यमातूनच कळेल. कारण ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला 1700 इग्न अशा पद्धतीचे हे निकाल आहेत. या वेळेची जी काय भरती आहे लवकरात लवकर आटपणं फार महत्वाचं आहे. कारण महाराष्ट्रातील तळागाळातील प्रत्येक शाळेला शिक्षक या 30,000 पद भरतीतून मिळणार आहे. ठीक आहे. चला त्यानंतर हे भाषा विषयाचं आहे. 9वी 10वी साठी 11वी 12वी विषय सांगतो की 11वी 12वी साठी कसे त्यांनी दिलेलं आहे. इथून जर बघितलं 11वी 12वीचं भाषा विषय झाले. त्यानंतर गणिताच्या बाबतीत बघा 11वी 12वीला गणित व संख्याशास्त्र असेल त्यांना गणित हा विषय शिकवता येतो.
तर्कशास्त्र व तत्वज्ञान, वस्त्रशास्त्र, टेक्सटाईल, केमिस्ट्री. आता 11वी-12वीच्या या वेळेस तर खूप कमी जागा आलेल्या आहेत मित्रांनो, खूप कमी जागा आलेल्या आहेत. जवळपास या एज्युकेशन मध्ये तुम्हाला जे की आत्ता जे आपण कात्रण पाहिली, त्या कात्रण मधलं एज्युकेशन येथे दिसत नाहीये. आता याच्यातून काय निकाल येईल आणि आगामी भरतीत काय बदल होईल हे निश्चितपणे येणारा काळच सांगेल. पण सद्यस्थितीमध्ये वाणिज्य शाखेला सुद्धा प्रेफरन्स आलेले नाहीत. बालविकास जे काही सायकोलॉजी आहेत त्यांना सुद्धा प्रेफरन्स आलेले नाहीत. आणि हे विषय कुठे असतात? जिथे विषयाचे रिक्त पद असतात तिथल्या जागा आलेल्या असतात, त्याच लोकांना संधी मिळत असते. माझ्या माहितीस्तव GR वाचून विद्यार्थी मित्रांनो माहिती पुरवत आहे तुमच्यापर्यंत. आता ही रखडणार अशी शक्यता वर्तवली जाते, पण बघू आपण काय होईल पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला निदर्शनास येईलच. पण अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भरतीला खंड न पडता लवकरात लवकर ही 30,000 पद भरती व्हावी या मताचे आपण आहोत. आणि हा व्हिडिओ बघून तुम्हाला काय वाटतं? खरंच संधी मिळाली पाहिजे का? निकाल लवकर लागला पाहिजे का? आणि त्याही विद्यार्थ्यांना सामावून घेतलं पाहिजे का? मला कमेंटमध्ये कमेंट द्यायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.